नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 5 कंपन्याबद्दल बोलणार आहोत, ज्या 5 कंपन्याचे प्रमोटर्स म्हणजे स्वतः मालकच आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी करत आहे. म्हणजे मित्रांनो, या 5 कंपन्यामध्ये स्वतः प्रमोटर्स आपली हिस्सेदारी वाढवत आहे. आणि मित्रांनो, ज्या कंपनीमध्ये त्या कंपनीचे प्रमोटर्स म्हणजे मालकच आपल्याच कंपनीचे शेअर जर खरेदी करत असेल, तर हा एक खूप मोठा पॉझिटिव्ह पॉइंट मानला जातो. तर चला बघूया कोणत्याही या 5 कंपन्या, ज्या 5 कंपन्याचे प्रमोटर्स स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करत आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे अनंतराज लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपचे एंटिटी श्री अशोक सरीन अनंतराज LLP यांनी 9 डिसेंबर 2025 ला कंपनीचे 70,000 शेअर 498.7 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर खरेदी केले आहे, ज्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बनते टोटल 3.49 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अनंतराज लिमिटेड या कंपनीचा जर अवेलेबल डेटानुसार जर शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला, तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 60.12%, पब्लिकची होल्डिंग आहे 23.33%, FISची होल्डिंग आहे 10.72% आणि DISची होल्डिंग आहे 5.82%. आणि अनंतराज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो राशी पेरिफेरल्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर अँड डायरेक्टर कृष्णा कुमार चौधरी यांनी 9 डिसेंबर 2025ला 100 शेअर ॲक्वायर केले आहे 318 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर. तसेच मित्रांनो, राशी पेरिफेरल्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या एंटिटी प्रियंका कपल पंसारी यांनी 9 डिसेंबरला 20,000 शेअर 319.4 रुपये 4 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर खरेदी केले आहे, ज्याचे ट्रान्झॅक्शन टोटल व्हॅल्यू बनते 63.88 लाख रुपये. आणि मित्रांनो, राशी पेरिफेरल्स लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुप एंटिटी गझल पंसारी यांनी 9 डिसेंबरला 20,000 इक्विटी शेअर खरेदी केले आहे, ज्याची ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू बनते 64.02 लाख रुपये. आणि मित्रांनो, जर आपण राशी पेराफेरल्स लिमिटेड या कंपनीची जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.79%, DISची होल्डिंग आहे 17.84%, पब्लिकची होल्डिंग आहे 16.98% आणि FISची होल्डिंग आहे 1.39% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. चला आता बोलूया स्टार सिमेंट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर आणि डायरेक्टर प्रेम कुमार यांनी 9 डिसेंबर 2025ला 17,162 शेअर 222.8 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राईजवर खरेदी केले आहे, ज्याची ट्रान्झॅक्शनची टोटल व्हॅल्यू बनते 38.24 लाख रुपये. आणि मित्रांनो, जर आपण अवेलेबल डेटानुसार स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीचा जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला, तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.59%, पब्लिकची होल्डिंग आहे 35.08%, DISची होल्डिंग आहे 3.79% आणि FISची होल्डिंग आहे 2.96% आणि स्टार सिमेंट लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 1.34%. चला आता बोलूया रोलेक्स रिंग्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या मेंबर असलेल्या भारत यांनी 9 डिसेंबर 2025ला 40,111 शेअर खरेदी केले आहे, ज्याची टोटल व्हॅल्यू बनते ट्रान्झॅक्शनची
47.31 लाख रुपये आणि त्याच सेम डेवर म्हणजे 9 डिसेंबरला महेश मडेका यांनी 84,500 शेअर खरेदी केले आहे. कंपनीचे 117.8 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर आणि तसेच भौतिक माडेका यांनी जे कंपनीचे प्रमोटर आहे त्यांनी सुद्धा रोलेक्स रिंग्स म्हणजे आपल्याच कंपनीचे 37,960 शेअर खरेदी केले आहे. 116.4 आणि 123 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर, ज्याची टोटल व्हॅल्यू बनते ट्रान्झॅक्शनची जवळपास 45 लाख रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण रोलेक्स रिंग्स लिमिटेड जर या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.35%, DISची होल्डिंग आहे 30.93%, पब्लिकची होल्डिंग आहे 8.75% आणि FISची होल्डिंग आहे 6.97% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. चला आता बोलूया कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या मेंबर असलेल्या वेरिशा देवी कजारिया यांनी 9 डिसेंबर 2025ला कंपनीचे म्हणजे कजारिया सिरॅमिक्स लिमिटेडचे 50,000 शेअर खरेदी केले आहे 1,041 रुपये पर शेअरच्या ॲव्हरेज प्राइसवर, ज्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू बनते जवळपास 5.21 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कजारिया सिरॅमिक्स लिमिटेड या कंपनीचा जर आपण पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.61%, DISची होल्डिंग आहे 26%, पब्लिकची होल्डिंग आहे 14.82% आणि FISची होल्डिंग आहे 11.57% आणि मित्रांनो, कजारिया सिरॅमिक्स लिमिटेडमध्ये अवेलेबल डेटानुसार प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 5 कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्स म्हणजे मालकानेच आपल्याच कंपनीचे शेअर खरेदी करून आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे. आणि मित्रांनो, जेव्हा पण कोणत्याही कंपनीचे प्रमोटर्स स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर खरेदी करतात, हा एक खूप खूप मोठा पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.